ईश्वरीय विद्या अध्ययन के इस अलौकिक जीवन में सभी यज्ञवत्स यह समझकर चल रहे थे कि अब जबकि हम प्रभु के हो चुके हैं, प्रभु हमें मिल गए हैं और उससे डायरेक्ट हम पढ़ रहे हैं तथा लालन पालन भी ले रहे हैं, तो अब हमारे लिए संसार में करने योग्य कोई कार्य नहीं रहा, बल्कि अब तो ईश्वरीय विद्या प्राप्त करते हुए तथा योग तपस्या करते हुए हमें तो अपने देह रूप कलेवर को छोड़कर परम धाम को जाना है। अब तो हमारे लिए बस केवल यही एक कार्य बाकी रह गया है। अब प्रभु प्राप्ति हो गई है और प्रभु के मधुर चरित्रों के रसास्वादन का सौभाग्य भी हमें प्राप्त हो गया है और हम अतीन्द्रिय सुख में जीवन में ही चल रहे हैं, तो फिर अब और क्या दौड़ धूप करना बाकी है। तर आपण बघितलं इतकी सुंदर अशी पालना बाबा सगळ्यांची करत होते। खूप चांगल्या प्रकारे यांचं ज्ञान, योग, तपस्या सगळं चाललेलं होतं। बाबा त्यांना रमणीक पद्धतीने ज्ञान सांगायचे। खूप चांगल्या प्रकारे त्यांचं आनंदमयी अतींद्रिय सुखामध्ये सगळं जीवन चाललेलं होतं आणि त्यांना हे क्लियर होतं कि अभी बाबा मिल गया है, अभी तो बस हमें ये शरीर रूपी कलेवर छोड़ना है और परम धाम घर में जाना है। डायरेक्ट बाबा पढ़ा रहे हैं, बाबा से लालन पालन ले रहे हैं, आता काही करायची गरज नाही, आता परमधाम मध्ये जायचंय। ज्ञान योग तपस्या करून बाबांच्या सोबत राहून परमधाम मध्ये जायचं। आता कुठे काही भागदौड़ करायची आवश्यकता नाही, हे त्यांना असं वाटत होतं। परंतु अब यहां आबू में आकर हमें ऐसा आभास हुआ, चंद्रमणि दादी त्यांचा अनुभव ऐकवत है, आबू में आकर हमें ऐसा आभास हुआ कि अब इस अलौकिक जीवन में कोई और अलौकिक पार्ट शुरू होने वाला है। बिल्कुल त्यांच्या त्या आनंदामध्ये होता। त्यांना काही असं काही मनामध्ये नव्हतं की काही आपल्याला बाहेर पडावं लागेल, बाबांना सोडून जावं लागेल, पण त्यांना एक थोडासा एक अंदाज यायला लागला होता। बाबांनी डायरेक्ट काही सांगितलं नाही, बाबांनी कधीच काहीच डायरेक्ट सांगितलेलं नाही, टप्प्याटप्प्यात बाबा सांगत आलेले सगळं आणि इशाऱ्यामध्ये। तर त्यांना इकडे आल्यानंतर थोडंसं असं वाटायला लागलं की आता काहीतरी वेगळा पार्ट शुरू होणार है। माउंट आबूला आल्यानंतर हमें ऐसा महसूस हुआ कि अब इस अद्भुत सृष्टि नाटक में यह सीन ड्रॉप होकर दूसरे दृश्य के लिए शीघ्र ही पर्दा उठने वाला है और कोई कौतुक होने वाला है। आता काहीतरी वेगळं कौतुक व्हायचंय। त्यांना असं वाटलं की आता हा जो पार्ट आहे आपला, हा खूप आनंदाचा पार्ट चालू आहे, बाबांच्या सोबत आहे आपण। त्यांना एक थोडासा आभास यायला, व्हायब्रेशन यायला लागले होते की आता हा आपला वेगळा पार्ट सुरू होणार आहे, पडदा उठणार आहे, हा सीन संपला, पुढचा सीन सुरू होणार आहे। हमें यह भान इसलिए हुआ कि प्यारे बाबा अब हमें नित्य प्रति बताया करते कि डॉक्टरों, वकीलों, जजों, व्यापारियों आदि को यह ज्ञान किस प्रकार समझाना है। यज्ञ में तो जज और वकील थे ही नहीं। अतः हमने सोचा कि अब शायद बाबा जनता की सेवा के लिए यज्ञ से बाहर भेजना चाहते हैं। बाबाने त्यांना असं समजवायला सुरुवात, आता हे सगळे 300-350 जण माउंट आबूला आले तर 300-350 जणच, काही 10-5 इकडचे तिकडचे ऍड झाले असतील त्याच्यामध्ये, तेवढंच। बाकी वकील, जज, व्यापारी, डॉक्टर हे कोणीच नाही त्याच्यामध्ये। मग त्यांना कसं समजवायचं हे बाबा, त्यांना वाटलं आता हे इथं वकील जज कोणीच नाही, मग बाबा का बरंच सांगताय आपल्याला। पण मग त्यावरून अंदाज यायला लागला की काहीतरी आहे आता सेवा। यज्ञ में तो जज वकील थे ही नहीं, अतः हमने सोचा कि अब शायद बाबा जनता की सेवा के लिए यज्ञ से बाहर भेजना चाहते हैं। इस विषय में बाबा सिंध में भी यज्ञवत्सों को प्रशिक्षण दिया करते थे, परंतु अब तो प्रातः काल की ज्ञान मुरली के मधुर स्वर इसी दिव्य सेवा की रीति की ही खोला करते थे, रीति को ही खोला करते थे। तर जी मुरली चालायची, ज्ञान मुरली तर चालायचीच, पण त्याच्यासोबत बाबा सेवेचं सांगायला लागले सकाळच्या मुरलीमध्ये। साथ ही बाबा यह भी कहा करते थे कि बच्ची
यह जो ज्ञान आपने प्राप्त किया है यह बहुत ही अद्भुत और अनमोल है. आता आपण या ज्ञानाचं महत्व लक्षात घ्या. बाबा कसं समजवायचे त्यांना, तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे हे खूप अद्भुत आणि अनमोल आहे, याची किंमत नाही लावू शकत. आणि अद्भुत म्हणजे याचं तुम्ही वर्णन नाही करू शकत. इतकं सुंदर, इतकं श्रेष्ठ, इतकं दिव्य असं आहे ज्याचा कोणीही अंदाज नाही लावू शकत. असं ज्ञान बाबा त्यांना सांगायचे. म्हणजे आपण त्या ज्ञानाचं महत्व लक्षात घ्यायचं की आपण कोणतं ज्ञान प्राप्त करतो, अद्भुत आणि अनमोल. यह प्रायः लुप्त हो चुका है, संपलेलं आहे. बाबांनी 5000 वर्षापूर्वी दिलं होतं, त्याचं नामोनिशान राहिलं नव्हतं. बाबा आले, पुन्हा बाबांनी ज्ञान दिलं. जब इस ज्ञान को आप दूसरों को सुनाएंगी तो वे बहुत ही खुश होंगे और प्रभु पर न्योछावर होंगे. बाबा त्यांना उमंग उत्साहामध्ये आणत होता की हे साधं सुद्धा ज्ञान नाहीये, अद्भुत आणि अनमोल असं ज्ञान आहे. आणि जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल तेव्हा ते खुश होतील. आता पुढे परीक्षा होत्या, लोक काही असे एकदम तयार नाही झाले. बऱ्याच कोटीमध्ये कोणी तयार निघतो ज्ञानामध्ये, पण बाबा त्यांना उमंग उत्साहामध्ये घेऊन यायचे की हे जेव्हा तुम्ही ऐकवाल लोकांना तेव्हा ते खुश होतील आणि ईश्वरावरती समर्पित होतील. आणि असे झाले. बरेच जण जे झाले त्यावेळेला समर्पित ते खूप पक्के निघाले. बच्ची, इस ज्ञान से आप छोटी छोटी कन्याएं भी योग स्थित होकर बड़े बड़े दिग्गज विद्वानों को भी मात दे सकेंगी. छोटे छोटे कन्या पण योग स्थित जर झाल्या, ज्ञान जर पक्का आहे आणि योग पक्का आहे, बाबांच्या आठवणीमध्ये जर कोणाला सांगता येतं, खूप कोणताही मोठा विद्वान असू द्या, किती पंडित असू द्या, शास्त्राची अथॉरिटी असू द्या, त्याच्याकडे सत्य ज्ञान तर नाहीच आहे, तर बाबा म्हणते छोटे छोटे कन्या सुद्धा त्यांना मात देऊ शकतील. इतकं हे श्रेष्ठ ज्ञान, ईश्वराचं ज्ञान आहे. और आज जो लोग स्वयं को ही शिव मान बैठे हैं अथवा आत्मा को ही परमात्मा समझे बैठे हैं, उन्हें आप प्रभु के आगे झुका सकेंगी. त्यांना ईश्वरापर्यंत तुम्ही पोहोचवाल. ते स्वतःलाच शिव मानायला लागलेले, आत्माच परमात्मा आहे म्हणतात. तर बाबा त्यांना सांगत होते की तुम्ही त्यांना ईश्वरापर्यंत घेऊन याल. आप ही इस विश्व ड्रामा में नर नारियों को घोर अज्ञान निद्रा से जगाने की निमित्त बनी हुई है. अवा कसं पक्क करायचे त्यांना की तुम्हाला हे जे नाटक आहे, या नाटकामध्ये जे भाई बहिणी, स्त्री पुरुष ज्या अज्ञानाच्या निद्रेमध्ये त्यांना जागे करणाऱ्या तुम्हीच आहे. बच्ची, कसं सांगायचे बाबा त्यांना. आणि असं बाबा आपल्याला पण सांगतो, असं आपण अनुभव त्यावेळेला सांगितलेलं आहे, पण अजूनही ती अवस्था आहे. बाबा सांगायचे त्यांना, बच्ची, क्या आपके कानों में भक्तों की पुकार सुनाई नहीं दे रही है? आप जरा एकांत में जाकर बैठो तो आपको मालूम होगा कि भक्त आपको पुकार रहे हैं कि हे जग जननी, हे अंबे, हे शक्ति माता, हम तुम्हारे लाल चिरकाल से तुम्हें पुकार रहे हैं. म्हणजे तुम्हाला भक्तांची पुकार ऐकू येत नाही का? आणि आपणही स्वतःला इष्टदेवीच्या रूपामध्ये बघायचं आहे. भक्त कोणाला पुकारताय? आपणच देवी देवता आहे, आपल्याला पुकारताय. आणि काय पुकारताय ते कि हम तुम्हें पुकार रहे हैं चिरकाल से, आप हमारे दुख दूर करो. हे शीतला मैया, अब तो हमें शांति और शीतलता का मंत्र दो. हमारा ही तो यादगार है देवियों के रूप में, तो वो हमें पुकार रहे हैं. बाबा म्हणतात की एकांतामध्ये जाऊन बसा, तुम्हाला ऐकू येईल. और एकांत में कहा बैठना है? बाबा के सामने जाकर बैठे हम, अपने आप को देवी देवता रूप में, बाबा भगवान और हम देवी, सामने बैठ जाए बाबा के और एकांत में सुनने की कोशिश करें भक्त किसको पुकार रहे हैं. ते जे भक्त भक्ती मार्गामध्ये जे काही करतात, जिथं कुठं जातात, अपेक्षा कोणाकडून आहे? आपल्याकडून अपेक्षा आहे. परमेश्वराशी तर जोडलेच नाही ते, त्यांना माहितीच नाही परमेश्वर कोण आहे. इष्टदेव, इष्टदेवी, कुलदेवी, कुलदैवत हे सगळे आपले यादगार आहे. आपण त्यांच्यासाठी हे सगळं त्यांचं कल्याणाचं कार्य केलेलं आहे, त्यासाठी ते आपल्याला पुकारताय. आपण स्वतःला त्या रूपामध्ये आता बघायला सुरुवात करायची. स्वमान घ्यायचंय सगळ्यांनी आजपासून. मैं शिव शक्ती हूं.
मैं शिव शक्ति हूं। शिव और शक्ति साथ में मिल जाए तो कुछ भी असंभव नहीं है। शिव और मैं आत्मा शक्तिशाली। आणि तसं बघायचंय की बाबांकडून लाल किरण माझ्यामध्ये येत आहे आणि सगळीकडे ती लाल लाल किरण पसरत आहे, आत्मामधून सगळीकडे पसरत आहे। तो हमें वो अपना जो यादगार है उस स्वरूप में अब टिकना है, त्या स्वरूपामध्ये राहायचंय, आपल्या स्थित राहायचंय। हे ज्वाला देवी, हे ज्योतियों वाली मां, अब तो हमारी बुझी ज्ञान ज्वाला को जगाओ। आता हे देवींच्या समोर रोज नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या देवी हे देवींच्या समोर जातात, देवींच्या मूर्त्या बनवतात, त्यांच्या समोर जातात। ये किसका यादगार है? बाबा के बच्चों को पुकार रहे हैं वो, अलग अलग नामों से, अलग अलग रूपों से। अब तो हमारी बुझी दीप को जलाकर हमारे अंधकार को मिटाओ। मां, हम तुमको कब से पुकार रहे हैं और माया से हार मानकर तेरी जड़ यादगारों के द्वार पड़े हैं। तुम्हें पुकार रहे हैं और हम तुम्हारे मूर्ति के सामने पड़े हैं आकर। हम नतमस्तक होकर आत्मनिवेदन करते करते थक से गए हैं। तसे तर थकलेले, आता तसं तर मनातून तर पुकारत नाही, आता मनवायचंय, फक्त करायचंय। परंपरा आहे, कोणीतरी सांगितलेले म्हणून करायचंय, कोणीतरी सांगितलेले म्हणून पूजा करायची, म्हणून आरती करायची, म्हणून ते देवी बसवायची। चालत आलेलं आहे, परंपराचं पालन करायचंय, कोणीतरी सांगितलेलं आहे ते करायचंय, बस। बाकी अशी काही ही जी खास भावना जी बाबांनी सांगितलेली तशी भावना डायरेक्ट राहिलेली नाही कोणाची। असं काही कोणी या पद्धतीने आता नाही पुकारत। पहिले खूप सुंदर भावना होत्या भक्तीमध्ये, आता फक्त एक प्रोसिजर म्हणून चाललेलं आहे। तो आत्मनिवेदन करते करते थक से गए तथा परिक्रमा कर करके निराश हुए बैठे हैं। आपणही म्हणून बाबांचे बरेचसे बच्चे या जन्मामध्ये भक्ती का नाही करत, कारण मागच्या जन्मामध्ये करून थकलोय आणि आपण हे झालं होतं क्लिअर की आता तो येत नाही, आणि अशा वेळेला त्याने आपल्याला निवडलं। बरेचसे बाबांचे जेवढे बच्चे आहेत त्यांच्यापैकी 10-20% जे भक्तीमध्ये, बाकीचे सगळे असं नाही, पण भक्तीचा तो असं खूप जास्त भक्तीमध्ये इन्व्हॉल्व नाहीये बाबांचे बच्चे। आणि कोणाचा असेल पाठ तर ते निघतात मग नंतर। पण आपण थकलो होतो, मेन गोष्ट ही आहे की आपण सगळं करून थकलो होतो। तो ऐसे ही अब सभी आत्माएं, दुनिया की सभी आत्माएं थक गई है, ते फक्त भीतीमुळे करतात। तो हम निराश हुए बैठे हैं। बोलो मां, अब तो अपने लालों को गिरने से थामकर हाथ पकड़कर उठा लो। अब तो हमारी पुकार सुन, हमारी बलि स्वीकार करो। बाबा के इस प्रकार के वाक्यों से यज्ञवत्सों को ऐसा समझ में आता था कि अब यज्ञ स्थल को छोड़कर ग्राम ग्राम, नगर नगर, गली गली में प्रभु भक्तों की सेवा करने जाना पडेगा। त्या एक अति आनंदाच्या स्थितीमध्ये होते आणि बाबा त्यांना असं तयार करायचे। एकदम नाही सांगितलं बाबांनी त्यांना की अब आपको कल से जाना है, पण बाबांनी असं मानसिक तयारी त्यांची करून घेतली होती। पहिले बघा, तुमचं कर्तव्य काय, तुम्ही इतकं जे काही घेताय ते द्यायचं तुमचं कर्तव्य आहे। तुम्हाला भक्त पुकारताय, तुमची वाट बघताय, असं थोडं थोडं टप्प्याटप्प्यात बाबा त्यांना त्यांचं मन तयार करत गेलं आणि मग त्यांना सेवेसाठी पाठवलं। भगवान जैसी प्लॅनिंग किसी के पास भी नहीं है। प्रेम और ज्ञान में युद्ध। आता प्रेम और ज्ञान, बाबा से प्रेम और इधर ज्ञान के हिसाब से सेवा भी करना है। तर त्याच्यामध्ये आता मनामध्ये दुविधा निर्माण झाल्या। तो अभी जाना पड़ेगा बाहर, ऐसा सोचकर यज्ञवत्सों को एक सेकंड के लिए यह संकल्प आता कि क्या हमें अपने प्यारे ब्रह्मा बाबा और शिव बाबा से बिछुड़ना पड़ेगा। हम तो ज्ञान सागर शिव बाबा की ज्ञान मुरली पर न्योछावर होकर यहां आई थी। अरे, जिसके लिए हमने संसार को छोड़ा, देह संबंधियों से मुख मोड़ा और तन जन के हर प्रकार के विघ्न सहे, अत्याचारों का सामना किया, स्वाद और स्वजनों से किनारा किया, क्या उस ज्ञान मुरली को सम्मुख सुनने से हम वंचित रहेगी? और क्या उस अति प्यारे
आंखों के तारे, दिल के सहारे, बाबा से हमें दिनों और महीनों दूर रहना पडेगा. त्यांना जसं जसं अंदाज यायला लागला तसं तसे त्यांचे हे विचार चालू झाले की आपण याच्यासाठी घर सोडलं होतं का, याच्यासाठी घरात आपण त्यांच्या विरोधामध्ये गेलो, आपण सगळ्या जिभेचा स्वाद सोडला, सगळ्या आसक्ती सोडल्या, याच्यासाठी का की आता आपल्याला बाबांपासून दूर जावं लागेल. तो नहीं नहीं, यह हमें किसी भी कीमत पर स्वीकार नहीं है. एक मन त्यांना असं सांगायचं की आम्हाला नाही आहे स्वीकार, आम्ही नाही सोडू शकत बाबांना जर तशी वेळ आली तर. लेकिन दूसरे ही क्षण ज्ञान उन्हें ईश्वरीय कर्तव्य की पहचान देकर कहता, अरे गोपियों, निस्संदेह तुम प्रभु प्रेम में पली हो. तुमने उस प्रभु पर सब कुछ न्योछावर किया है, परंतु तुमने उस प्रभु से वृद्ध पिताश्री के तन द्वारा इतनी अनमोल सेवा ली है, इतने वर्षों तक शिक्षा, प्रशिक्षा तथा लालन पालन लिया है, तब क्या तुम उस प्रभु से अलौकिक सुख पाकर उसे स्वयं तक सीमित रखोगी? क्या तुम उस ज्ञान सागर से ज्ञान का खजाना पाकर दूसरों को उसमें से कुछ भी दान नहीं करोगी? दुसरं मन सांगायचं. बाबा त्यांच्यामध्ये त्यांना ते तशा प्रकारचे विचार मनामध्ये त्यांच्या बाबा बिलकुल ते व्हायब्रेशन द्यायचं बाबा त्यांना, आणि त्यांच्या मनामध्ये विचार यायचे की आपण इतकं बाबांकडून इतकी सेवा घेतली, बाबांनी इतकं लालन पालन केलं आपलं इतक्या वृद्ध वयामध्ये, म्हणजे बाबां 60 वर्षाच्या वयामध्ये बाबांचा प्रवेश झाला त्यांच्यामध्ये, आणि नंतर एक 14 वर्ष म्हणजे 74व्या वर्षापर्यंत 75 वर्ष सुरू होतं. तर त्यावेळेला त्यांना हे अशा प्रकारची सेवेची भावना जेव्हा समोर आली, मनामध्ये त्यांच्या यायला लागलं, तेव्हा मग ते पण विचार यायला लागले की बाबांकडून आपण किती काही काही प्राप्त केलेले, मग हे दुसऱ्यांना नाही द्यायचं का? आणि हे दुसऱ्यांना दिलं म्हणून हे ज्ञान सगळीकडे पोहोचले. 300 जणांसाठी थोडीच बाबा आलेला होता. तो ज्ञान सागर से ज्ञान का खजाना पाकर दूसरों को उसमें से कुछ भी दान नहीं करोगी? प्रभु ने स्वयं को तुम वत्सों के आगे प्रत्यक्ष किया है, तब क्या तुम उस गुप्त प्रभु को जन मन के आगे प्रख्यात नहीं करोगी? यदि तुम जिन्होंने कि प्रभु को पाया है और उसमें पवित्रता और अतीन्द्रिय सुख का वरदान लिया है, संसार के लोगों को ईश्वरीय संदेश नहीं दोगी? मग काय फायदा? तो स्वार्थ होऊन जाईल. दुसऱ्यांना जर तुम्ही दान नाही दिलं, तुम्ही अतींद्रिय सुख प्राप्त करताय, पवित्रतेची धारणा करताय, बाबा तुमच्या समोर प्रत्यक्ष झाला, तुम्ही विश्वाला दाखवणार नाही का हा तुमचा पण बाबा आहे? तो क्या स्वयं प्रभु पिताश्री के वृद्ध शरीर में आकर गली गली नगर नगर में सोए हुए लालों को जगाने जाएंगे? कि ब्रह्मा बाबा जाएंगे वृद्ध तन से और शिव बाबा उनके अंदर बैठकर फिर सबको जगाएंगे गली गली नगर नगर जाकर? बाबा कसं जाईल आणि कुठं कुठं जाईल? गोपियों, माना कि तुमने प्रभु को पहचाना है, परंतु क्या दूसरों को उस प्रियतम की पहचान नहीं दोगी? तुम्ही ओळखलं पण दुसऱ्यांना ओळख नाही करू देणार का? क्या आप उस प्रभु प्रेम में ऐसी खोई रहेगी कि भारत के दुखी नर नारियों पर दया नहीं करोगी? त्याच्याच प्रेमामध्ये डुबून राहायचं, आणि बाकीचे जे आहेत, बाकीचे दुनियावाले बाबांचे बच्चे आहेत सगळीकडे, सगळे दुनिया बाबांचे बच्चे, तर त्यांच्यावरती दया नाही करणार का त्यांना ईश्वरीय रस्ता दाखवून? इस प्रकार गोप गोपियों अथवा यज्ञ वत्सों के मन रूपी मैदान में प्रेम और ज्ञान के बीच संग्राम चलता था. दोन्ही गोष्टी दोन्ही बाजू त्यांच्या मनामध्ये चालायच्या, कधी इकडचं पारडं जड, कधी तिकडचं पारडं जड. इधर बाबा की मुरली में प्रतिदिन यही शिक्षा स्पष्ट रूप से मिलने लगी कि बच्ची, आपने ज्ञान तो पाया ही है, 14 वर्ष तक आपको योग तपस्या भी कराई है, अब ज्ञान गंगाएं बनो और अपनी योग शक्ति का जलवा दिखाओ. मुरलीमध्ये हेच यायला लागलं. मग हे 14 वर्षात ज्ञान योग तपस्या झाला, आता तुम्ही ज्ञानगंगा बना आणि आपल्या योग शक्तीचा जलवा दाखवा सगळीकडे. जो सीखा है
उसका सबूत दो। जिसने इस ज्ञान को स्पष्ट रूप से सीखा होगा वह दूसरों को भी इसे स्पष्ट रूप से समझा सकेगा। पुरावा द्या की तुम्ही ज्ञान घेतलंय, ज्ञान घेतलंय याचा पुरावा काय, तुम्ही दुसऱ्यांना समजावला. तर तिथं जे 300 होते त्यांना थोडी समजायचं होतं एकमेकांना, तर दुसऱ्यांना समजावं लागेल, बाहेर जावं लागेल. अतः अज्ञातवास अथवा वनवास का समय पूरा हुआ. आता गुप्त राहायचं सोडून आता प्रत्यक्ष व्हायचंय. जसं 14 वर्ष रामाला वनवास झाला होता, तर ती वेळ बाबा म्हणताय की पूर्ण झाली 14 वर्षाची. हॉस्टल में रहने का समय भी समाप्त हुआ. संसार में कोई भी पार्ट सदा एक जैसा नहीं चलता. अब आप सोए हों को जगाओ. एक सारखा पार्ट नाही चालत. प्रत्येकाचा पार्ट बदलत असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येकाचा पार्ट बदलत असतो. तर बाबा त्यांना समजवायचे की हा असंच नाही चालणार कंटिन्यू, की बस आपण सगळे 300 जण इथं, असंच नाही चालणार. विस्तार होईल, तुम्हाला सेवा करायला जावं लागेल, असं इशाऱ्यामध्ये सगळं सांगायचे बाबा. बाबा कहते बच्ची यह अश्वमेघ अविनाशी ज्ञान यज्ञ है. इस अश्वमेघ यज्ञ से घोड़े निकलेंगे और विश्व की परिक्रमा करेंगे. शास्त्रों में इस बात का धुंधला सा उल्लेख है कि अश्वमेघ यज्ञ से घोड़े निकले थे और उन्होंने राजा विराट को जीता था. वह आपके कर्तव्य का ही तो गायन है. आप ही तो इस अश्वमेघ यज्ञ से निकले हैं. अतः अब आप जाकर ज्ञान की शंख ध्वनि करो और दिग्विजय करो. तर अश्वमेघ यज्ञापासून घोडे निघतात, विश्वाची परिक्रमा करतात आणि विजय प्राप्त करतात असं दाखवलेलं आहे थोडं थोडं शास्त्रामध्ये कुठेतरी. तर बाबा म्हणते हे हाच तर अश्वमेघ यज्ञ आहे आणि तुम्हालाच तर निघायचं याच्यातून आणि तुम्हालाच तर दिग्विजय प्राप्त करायचं ज्ञानाचं शंख ध्वनी करून. आपको यह तो ईश्वरीय वरदान मिला ही हुआ है कि अंत में विजय आपकी होगी. तो बाबांचं वरदान है कि विजय किसकी होने वाली है, जो बाबा के बच्चे हैं उनकी विजय होने वाली है. तो आपको जाना है, ललकारना है और जीतना है. सिर्फ जो ड्रामा में नूंदा हुआ है उसको प्रैक्टिकल में करना है. आपकी ज्ञान गजगोर से भारत की जनता जागेगी और एक दिन आएगा जब आपकी उच्च धारणा का जयगान गाएगी. अभी तो सब जाग रहे हैं. पहिले तर किती त्रास झाला. हे बाबांनी त्यांना तयार केले. ही शेवटच्या टप्प्यामध्ये काय काय होणार आहे हे सांगितलं की लास्ट में तो अभी अंत समय आ गया है, तो अभी सब पहचानने लगे हैं कि यहाँ पर क्या दिया जाता है, क्या सिखाया जाता है. स्वयं ईश्वर की शक्ती कार्य करते. इतके मोठे मोठे साधू संत, इतके मोठे मोठे महामंडलेश्वर मान्य करायला लागलेले. जर ईश्वरीय शक्ती कुठे असेल तर ती इथंच आहे, फक्त डायरेक्ट मान्य करायला लागलेले ते. तर बाबांनी त्याच वेळेला सांगितलं होतं. हा जो पिरियड होता, हे बाबा इकडे आले 1950-51. बाबांनी 2-4 वर्ष 5 वर्ष त्यांना तयार केलं, मग बाहेर पाठवलं 1953-54 पासून. आणि मग पुढे त्रास झाला. सुरुवातीला सगळं ज्ञान नवीन होतं. आजची परिस्थिती काय की आता सगळे झुकायला लागलेले ज्ञानासमोर आणि धारणेसमोर, आणि त्यांच्या समोर आता बाबा प्रत्यक्ष होत चाललेले. बाबांनी त्यावेळेला सांगितलं होतं एक दिन आएगा जब आपकी उच्च धारणा का जयगान गाएगी दुनिया. कभी बाबा कहते बच्ची बाबा आए हैं दैवी घराने की पुनर्स्थापना करने के लिए. बाबा क्यों आए हैं? दैवी घराना फिर से बना है. हा देवतांचा संसार बनवायचा आहे, याच्यासाठी बाबा आलेले. बाबा कशासाठी आलेले आणि आपण बाबांकडे कशासाठी आलेलो आहे? आपल्याला देवतांच्या घराण्यामध्ये राहायला जायचंय. 2036 नंतरची दुनिया देवतांचा घराणा चालू होणार आहे आणि आपल्याला तिथं राहायला जायचं चान्स है. तो बाबा क्यों आए? हमें उस घराने में लेकर जाने के लिए. सब नहीं जाएंगे, सबका पार्ट नहीं है. हमको गिनी चुनी आत्माएं हैं जिनको बाबा उस घराने में लेगा. तो किसको लेगा? जो ज्ञान में पक्का रहेगा, जो रोज मुरली सुनेगा, जो रोज योग करेगा, बाबा के साथ में रहेगा, चलते फिरते उठते बैठते बाबा की याद रहेगी, जो दिव्य गुणों की धारणा करेगा और जो सेवा करेगा, उनको इस देवी घराने में चांस है. और वो भी अभी 12 वर्ष के बाद
आने वाला, देवी देवताओं के संसार में हमें रहने के लिए जाने का चान्स आहे. तर बाबा म्हणायचे त्यांना, बच्ची, बाबा आए हैं दैवी घराने की पुनर्स्थापना करने के लिए. अन्य जो धर्म स्थापक अपना अपना धर्म स्थापन करते हैं, उनके घराने की आत्माएं तो परम धाम से आकर साकार होती है और इस प्रकार उनके वंश की वृद्धि होती है. परंतु दैवी धर्म की पुनर्स्थापना का कार्य उनके कार्य से न्यारा है. जे बाकीचे धर्मस्थापक आले द्वापर युगानंतर, आजपासून 2500 वर्षापूर्वी, तर ते धर्मस्थापक पहिले आले आणि त्यांच्यानंतर ज्या त्या धर्माच्या आत्मा आहे परमधाममध्ये, त्या त्यांच्या नंतर आल्या. बाबांनी त्या धर्मस्थापकांनी त्यांना तयार नाही केलं की तुम्हाला या धर्मामध्ये यायचं. त्या धर्माच्या आत्मा ऑटोमॅटिक येत गेल्या तिथं. आणि इथं बाबा आपल्यामधलं जे देवपण जे समाप्त झालं होतं, त्याच्या जागी आसुरी संस्कार आले होते, ते बदलून आपल्यामध्ये देवत्वाची पुनर्स्थापना करतोय. आपल्याला तो देवता बनवतोय. ते धर्मस्थापक आले, त्याच्यानंतर परमधामवरून त्या धर्माचे ऑटोमॅटिक आले खाली. त्यांनी त्यांना त्या धर्माचं नाही बनवलं, पण बाबा आपल्याला देवी देवता बनवतो इथं, ज्ञानाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून. तो आपके दैवी धर्म को तो सभी आत्माएं इस पृथ्वी पर है, परंतु स्वयं को भूलकर विकारी एवं पतित बन चुकी है. अतः आपने तो इन्हें अपने धर्म और कुल की स्मृती दिलाने का कार्य करना है. ते विसरून गेलेले, तर तुम्हाला तर जाऊन सांगावं लागेल त्यांना, तुम्ही विसरले, तुम्ही स्वतः देवी देवता होते, तुम्ही विकारामध्ये कसं जाऊ शकता, तुम्ही अशुद्ध कसं होऊ शकता, हे सांगावं लागेल तुम्हाला. बाबा म्हणतात बाहेर जाऊन तुम्हाला. तो उन्हें पावन बनाकर फिर से देवी देवता बनने का लक्ष्य देना है. बच्ची, यह तो सतयुगी देवी स्वराज्य स्थापित हो रहा है, उसके लिए राजा प्रजा सभी देवी देवता ही चाहिए. उस आने वाले स्वराज्य में राजा महाराजा वे बनेंगे जो अपनी प्रजा बनाएंगे, अर्थात दूसरी आत्माओं को भी ईश्वरीय ज्ञान द्वारा पतित से पावन अथवा मनुष्य से देवता बनाने की अलौकिक सेवा करेंगे. आता त्या ज्ञान, योग आणि धारणा तिन्ही गोष्टीमध्ये पक्के झाले होते ते तिथले जे 300 बहिणी, पण सेवा नाही. तर बाबांनी त्यांना सांगितलं की राजा राणी कोण बनेल तिथं, जे सेवा करतील, जे दुसऱ्यांना ज्ञान देतील, मनसा वाचा कर्मना, तन मन धन, ज्या प्रकारे ज्याला सेवा करता येईल, आणि त्या सेवेच्या आधाराने, व्हायब्रेशनच्या आधाराने जे प्रजा बनवतील, जे बाबांचे बच्चे बनवतील, तेच तर राजा बनणार आहे. फक्त स्वतः ज्ञान घेतलं, स्वतः ज्ञानाची धारणा केली, स्वतःच योग मध्ये, तर राजा राणी नाही बनणार. भले सावकार प्रजा बनू शकतं, पण राजा राणी नाही बनणार. राजा राणी बनण्यासाठी जे वाणीद्वारे ज्ञान देत आहे, तर वाणीद्वारे द्यायचंय, मनसाद्वारे द्यायचंय, कर्मनं आपल्या कर्माद्वारे दाखवून द्यायचंय. कोणत्याही पद्धतीने आपल्या तनाच्या द्वारे सेवा करायची, मनाच्या द्वारे सेवा करायची, धनाच्या द्वारे सेवा करायची, ज्या प्रकारे करता येईल. पण सेवा केल्याशिवाय राजा राणी नाही बनू शकत, हे बाबा त्यांना सांगायचे. ऐसे सर्विसेबल सेवाधारी बच्चे ही मुझे अति प्रिय है. जे सेवेवरती आहे तेच मला अति प्रिय है. जिनकी भावना ही है कि मुझे जो मिला है वो मैं सबको दूं, किसी भी तरीके से, मन से भी दे सकते हैं, वाइब्रेशन से दे सकते हैं, शुभ भावना से दे सकते हैं, लेकिन वो भावना होनी चाहिए, सेवा की भावना होनी चाहिए. तो जो सेवा वाले बच्चे हैं, सेवा की भावना वाले बच्चे हैं, बाबा को वही अति प्रिय है. यो तो आप सभी मुझे प्रिय है, परंतु आप में से ज्ञानी आत्मा तो मुझे अति प्रिय है, क्योंकि ज्ञानी दूसरों को भी अपने समान बनाने की उच्च सेवा करता है. जो खरा ज्ञानी है तो ज्ञान दुसऱ्याला दिल्याशिवाय राहू शकत नाही. जो खरा ज्ञानी है तो दुसऱ्याला बाबाचं बनवल्याशिवाय राहू शकत नाही. तो जो सेवा करता है वो मुझे अति प्रिय है. अतः बच्ची, आपने जो पढ़ा है अब वह दूसरों को पढ़ाओ. इन युक्तिपूर्ण मधुर मुरलियों से, ये मुरली मधले महावाक्य है, इन युक्तिपूर्ण मधुर मुरलियों से बाबा सभी वत्सों को
अब ईश्वरीय सेवार्थ जाने के लिए प्रेरित करते. जे काही सांगायचं बाबांना, बच्चांना जे काही समजायचं मुरलीद्वारे समजून सांगायचे बाबा. तो ये मुरली के महावाक्य है और उन्हीं आधार से उनको ये समझ में आ गया कि अब हमें सेवा पर निकलना पड़ेगा. इन महावाक्यों को सुनकर तथा समय और परिस्थिति देखकर यज्ञवत्स समझते थे कि अब ईश्वरीय प्रेम के मीठे बंधन को न चाहते हुए भी ढीला छोड़ना ही पड़ेगा और अब कर्तव्य क्षेत्र पर उतरना ही होगा. जिन्हें एक घड़ी का बिछुड़ना भी पहले असह्य था, अब उनके मन में आवाज उठी कि अब ईश्वरीय सेवार्थ उस अति प्यारे पिता द्वारा पढ़ी विद्या की झलक लोगों को देने के निमित्त अथवा सुखदाता सर्व के सहारे प्रभु का यह संदेश देने के लिए जाना ही होगा. त्यांचं मन बाबांनी तयार केलं. आणि नंतर मग अजून बऱ्याचशा गोष्टी त्या सेवेच्या बाबतीतल्या त्या आपण नंतर बघू. अच्छा, ओम शांती.